चला दोन्ही पंचांना विनंती असेल की स्पीडअप करायचे, त्वरित सामना चालू करायचे, अगोदरच खूप वेळ झालेला आहे. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पैशाटक मैदानामध्ये घेऊन येतोय गोलंदाज कुणाल. P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. मॅच सुरू होते. पाडाले आणि त्यांना फाईट करायला टीम मालेट संघ. पहिलाच बॉल, पहिलाच बॉल, अप्रतिम फटका, चेंडू होईल सीमा पार. हा येतोय ब्रँडेड चौकार. धावसंख्या दो श्री गणेशा, धावसंख्या धाव फलकावर 4 धावा. यावेळेस काही न समजणार चेंडू. आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धाव फलकावर 6. सिंगल. नक्कीच 2 धावा, बॅटला कनेक्ट झाला होता. धावसंख्या धाव फलक 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय कुणाल. इथे कुणाला कमबॅक करावा लागेल, कारण की आजच्या दिवसामध्ये फलंदाजी विचार केला तर, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला अप्रतिम स्क्वेअर कटचा नजराणा आणि चेंडू फरार सीमा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या धाव फलकावर चित्त्याच्या सप्लायने आपण पाहत आहोत डबल डिजिट मध्ये 10 धावा, 10 ऑन द बोर्ड. इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाज कुणालला. गोलंदाज सज्ज. यावेळेस लोअर फुल टॉस हलक्या हाताने कट केलाय. फक्त एकच सिंगल. एका सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. नक्कीच आपण पाहत आहोत मोरदाता प्रतिष्ठान क्रिकेट संघ असुसे व ग्रामस्थ मंडळ असुसे आयोजित अम्मे असुसेकर चषक पर्व पहिले हा नाईट धमाका. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चेंडू मध्ये संधी निर्माण झाली. संधी सोनं करता येईल का? आणि पहिला विकेट डाऊन. फलंदाज खलील बॅक टू द डगआउट. खलीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतोय टीम पाडाले संघाला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय दीपक. नक्कीच षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. इथे कुणाला कमबॅक करावा लागेल. धावसंख्या विचार केला. धावसंख्या धाव फलकावर 11. यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 1-12.
एका षटक्या संपत्यानंतर धावसंख्या फलक विचार केला तर 12 धावा. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालाय अनिकेत. चला पंचांना विनंती की स्पीडअप करायचंय. ओळंद सुजूतोय कुणाल अनिकेत. यावेळेस पहिला चेंडू मध्ये चेंडू क्षेत्ररक्षण कुठली चुकी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद डीजे. अनिकेतने आल्या पासून इथे कमबॅकला सुरुवात केली आहे मैदानामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय बशीर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडं खाली राहतोय आणि चेंडू जर विसावतोय यष्टिकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू हे सांगता नक्कीच कमबॅक करत असताना मैदानामध्ये अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात बिग विकेट डाऊन राजेश कंडाकले. बॅक टू द डगआउट. विचार केला तर अनिकेतने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. तिन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत आणि एक गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. न्यू फलंदामध्ये एंटर झालाय बाला. गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी नजरानं आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेतच्या स्वरूपामध्ये. लागोपाठचा हा चौथा चेंडू निर्धाव घातला असताना अनिकेत मैदानामध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळेस अपील केले परंतु पंचाने अपील फिटाळून लावलेले आहे आणि थोडं क्षेत्ररक्षण खराब आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं रूपांतर दोन धावेमध्ये. दोन धावेच्या मयतीने धावसंख्या धावफलकावर 14. इथे कुठे अडचणीमध्ये सापडत असताना पाडाले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाडाले संघ फ्रंट फुट होता परंतु अनिकेत आल्यापासून नक्कीच बॅक फुट टाकत असताना पाडाले संघाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. शेवट चेंडू हुक केलाय. दूर क्षेत्ररक्षण कुठली चुकी करणार नाही आणि बाला बॅक टू द पवेलियन.
तारमळे खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं आतापर्यंत ऐकलं. खरं तर दाद द्यावी लागेल. खरं तर दाद द्यायला हवी. जशा प्रकारचं आयोजन नियोजन आम्ही असोसेकर चषकाचं केलंय मयूर एगडे प्रतिष्ठान असोसे यांच्या माध्यमातून, आणि कौतुक यासाठी देखील व्हायला हवं की या स्पर्धेमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर स्थानिकांना इथं प्राधान्य दिलं जातंय. आपण अंपायर्स पाहतोय, आपल्या मुरबाड शहापूर कल्याणचे स्थानिक आहेत. लाईव्हच्या माध्यमातून आपण 7 स्टार यूट्यूब लाईव्हनी पाहतोय, स्थानिकांना इथे देखील प्राधान्य दिलं जातंय. कॉमेंटेटर लॉबी आपण पाहतोय, स्थानिकांना प्राधान्य दिले गेले. स्कोरर असतील, स्थानिकांना इथे प्राधान्य दिले. या गोष्टीसाठी देखील खरं तर निश्चितपणाने आम्ही मयूर प्रतिष्ठान असोसिएशनचं खरोखर कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या स्थानिकांना खरं तर आपल्या स्पर्धेमध्ये आपल्या लोकांना इथं प्राधान्य दिलंय. आणि असाच एक आपल्या तालुक्याचा आपल्या गावचा आवाज आता आपण ऐकला. रोहित तारमळे खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत समालोचन ऐकलं. सो त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करूयात, कौतुक करूयात. आणि पुन्हा एकदा आपण ऑनगोईंग मॅच कडे पाहूयात, जिथे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आता जय येतोय. ओ, जयचा पहिला चेंडू आपण पाहिला, खोलात टाकला गेला आणि या पहिल्या चेंडूवर देखील डायरेक्ट हिट झाली आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे फलंदाज बाद असेल. मध्ये विकीला देखील बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज प्रसाद मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र सध्याच्या घडीला जर का आपण मोरिया 11 पाडाळे संघाचा डाव पाहिला तर जवळपास अर्धा युनिट डगआउट मध्ये परतलाय आणि टॉप टायरचे जे बॅट्समन आहेत, आघाडीचे जे फलंदाज आहेत, पूर्णपणे अपयशी झाले, सबसेल फेल होत आहेत. सध्याच्या घडीला अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 2 जर का मोठे फटके आले तर निश्चितपणाने एक चांगलं धावफलक उभारलं जाईल असं आपण म्हणू शकतो. मात्र त्यासाठी बशीरला इथे खूप प्रयत्न करावे लागतील. येस, त्यांचा 12th मॅन आपल्यासोबत जोडला गेलाय. दोन्ही संघांचे 12th मॅन आपल्यासोबत आहेत, सो ती काही अडचण नाहीये. सो सामना सुरू करा. 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. ओ, यावेळी हा शॉर्ट पिच चेंडू होता, त्या चेंडूवर देखील आपण पाहतोय धावा येत नाहीये, डॉट बॉल येतोय. सातत्याने डॉट बॉल्स आणि डॉट बॉल्स फेकले जात आहेत. पवार 11 मालेड संघाचे गोलंदाज दर्जेदार कामगिरी करतात आणि जो पाडाळे संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक गाठत होता, तो पाडाळे संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, बशीर थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. मात्र एकंदरीत बशीरचा खेळ जर का आपण पाहिला तर फुटवर्क इथे दिसत नाहीये, पावलांचा वापरच केला जात नाहीये. सातत्याने आपण पाहतोय जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र गोलंदाज तितकाच दक्ष आहे. गोलंदाजाला निश्चितपणाने गोलंदाजाने फलंदाजाला चांगलंच ओळखलंय आणि त्यामुळे सातत्याने आपण पाहतोय डॉट बॉल्स आणि डॉट बॉल्स फेकले जात होते आणि त्यामुळेच प्रेशर क्रिएट झालं होतं, ज्या प्रेशरचं रूपांतर इथे विकेटच्या स्वरूपात झालंय. फलंदाज बशीर देखील बाद.
स्वस्तात बाद झालाय. 6-15 असं धावफलक सध्याच्या घडीला पाडाळे संघाचा आहे. बिकट अवस्था म्हणू शकतो, कारण 3 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 30 धावा तुमच्या धावफलकावर असणं गरजेचं होतं ज्यावेळी तुम्ही मालेड संघासमोर खेळताय. ओ यावेळी देखील डॉट बॉल येतोय आणि विकेटचं पतन इथे देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेल्या धीरजला देखील बाद व्हावं लागते. धीरज बाद. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत धावफलकावर 15च धावा लगावल्या गेल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ एकच धाव ज्याने खर्च केला. शेवटचा चेंडू देखील मला वाटतं डॉट येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांती धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात केवळ आणि केवळ 15 आणि जिंकण्यासाठी पवार 11 मालेड संघाला धावा बनवायचे केवळ 16. लगवल्या गेल्या केवळ आणि केवळ 17 आणि जिंकण्यासाठी 18 धावांचा पाठलाग करायचे पवार 11 मालेड संघाला. सो मी विनंती करतोय पवार 11 मालेड संघ आपली सलामीवर जोडी मैदानामध्ये धाडायची आहे. माफ करा 16 धावा बनवायचे. 15 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या होत्या. सोळा धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवर जोडी अक्षय पवार आणि त्याच्या सोबतीला आपण राकेशला पाहतोय. राकेशचा खेळ मागच्या सामन्यामध्ये चांगला राहिला होता आणि सातत्याने आपण जेव्हा जेव्हा राकेशला खेळताना पाहतो पवार 11 मालेड संघासाठी जीवाच्या आकांताने नेहमीच त्याचे प्रयत्न राहतात. तर आज इथे आपण पाहतोय आव्हान थोडं सोपं आहे. 16 धावा बनवायचे. डेडिकेशन गावच्या संघासाठी काय असतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला राकेश कडून पाहायला मिळतं. कामानिमित्ताने बाहेर होते मात्र आज मॅच होती. तर मॅचच्या दिवशी अगदी वेळेवर डगआउट मध्ये उपस्थित झाला. संघामध्ये इन झाला आणि संघामध्ये खेळत असताना कामगिरी देखील त्याची कमालीची होतीये. सध्याच्या घडीला टार्गेट जरूर लहान आहे कारण 16 धावा तुम्हाला बनवायचे. मिड इनिंग मध्ये ज्यावेळी टॉस झाला त्यावेळी देखील राजेश सरांनी आम्हाला हेच सांगितलं होतं की या अगोदर 2 सामने त्यांच्या विरोधात झालेत. ज्या दोनही सामन्यामध्ये आमच्यावर ते
वरचढ ठरले होते, हवी ठरले होते आणि सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूवर हवी ठरतोय पवार 11 मालेड संघाचा अक्षय. पहिल्या चेंडू पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं. 4 धावांचा फटका आपण तिथे पाहिला. ओ पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर हा चेंडू होता आणि पंचांनी अवांतर घोषित केलाय. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावेने धावफलकावर भर पडेल. गरीबी में आट्टा गेला. आधीच तुमच्या धावफलकावर धावा नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये अवांतर धावा तुम्ही खर्च करतायत. संघ ऑलरेडी अडचणीमध्ये सापडलेले असताना ते खराब कामगिरी होती या गोलंदाजाची. यावेळी देखील आपण पाहिलं शफल झाले होते आणि बऱ्याच बाहेरून हा चेंडू खेचला होता. चांगलाच फटका आपण तिथे पाहिला होता. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघता बघता इथे 3 धावा देखील धावून पूर्ण होत आहेत. साच बाज और ताज 3 धावा धावून पूर्ण झाल्या. आता राकेश स्ट्रायकिंग एंडला असेल. बरीच चर्चा आपण राकेश बद्दल देखील केली. तो राकेश स्ट्रायकिंग एंडला आहे. 8 धावा धावफलकावर लागवल्या गेल्यात म्हणजे अर्धा टप्पा तर तुम्ही या स्पर्धेचा या इनिंगचा पार केला. आणि इथे राकेशच्या बॅट मधून देखील आक्रमणाला सुरुवात झाली आहे. चेंडूला फेकलाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. सध्याच्या घडीला नावाला डिमांड आले राकेश ठाकरेच्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं 100% देतोय. क्षेत्ररक्षण करत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण. बॅटिंगला जेव्हा चान्स मिळाला ते बॅटिंग देखील दर्जेदार. हो यावेळी रिव्हर्स सक्सेसफुल. राकेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक सेकंड चौकार. आणि अगदी पहिल्याच षटकामध्ये इथे पवार 11 मालेड संघाने पाडाळे संघाला मात देत असताना विजय प्रस्थापित केलाय आणि शेवटच्या सामन्यामध्ये जाऊन पोहोचले जिथे विकास स्पोर्ट्स पवाळे संघ त्यांची वाट पाहत होते. विकास स्पोर्ट्स पवाळे संघाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालंय आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पवार 11 मालेड संघाला पाहणार आहोत. आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी जिथे विकास स्पोर्ट्स पवाळे संघ फाईट करेल पवार 11 मालेड संघ. मात्र आता चालू असलेल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी ज्या खेळाडूची राहिली